नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय कारण आपल्याकडे रात्री पाऊस पडलेला आहे। जशी आपण पेरणी केली होती ना, त्याच्यानंतर मध्ये 1-2 वेळेसच उगाच छोटा म्हणजे थोडक्यात पीक जिवंत ठेवायसारखाच पाऊस पडला होता। त्याच्यावरती पाऊसच पडला नाही। तर आज म्हणजे रात्री चांगला पहाटेच्या टायमाला 1-2 तास चांगला मोठा पाऊस पडलाय। तरी पण पाणी काय नाही थांबलं कारण रानाला पूर्ण बळी पडल्या होत्या। आता जवळजवळ आपल्या सोयाबीनला टाइम म्हणजे 1.25 महिना होत आले। आता माझ्या मते ह्या 2-4 दिवसामध्ये ना फुल सुटायला चालू होईल। तर आपण आता थोडं मन निराश झालं होतं कारण पाऊसच नव्हता, म्हणून यावर्षी आपण म्हणावं तेवढे व्हिडिओ बनवले पण नाहीत। तरी सोयाबीन छान आहे। आता इथून आता चांगली ग्रोथ होईल। आपले हे गेल्या वर्षीचेच बेड आहेत, 4x4 चे, म्हणजे 4 फुटी अंतर आहे। जसं आता पाऊस पडले त्या हिशोबाने आता वाढ चांगली होईल असा माझा अंदाज आहे। हे जे बेड आहेत आपले 4 फुटाचे, हे पूर्ण पॅक होतील। आता गेल्या वर्षी आपण फुले किमया केली होती, यावर्षी आपण रुची 1001 हे घेतले। किमयाला थोडं शेवटी आहे ना जरा करपा येऊ लागला, म्हणून आपण जरा रुचीचं घेतले, म्हणजे चेंज केलं थोडक्यात। आता याला आपण फवारणी करणार आहोत 1-2 दिवसामध्ये, कारण इतके दिवस फवारणी करून पण काही फायदा नव्हता कारण पाणी नव्हतं। आम्ही हे ठिबक पण आतरलं होतं, पण पाणी सगळीकडे देऊ शकत नाही कारण आमच्याकडं ऊस आहे, केळी आहे, त्याच्यामुळे सगळीकडे केळी आपलं पाणी नाही पोहोचू शकत। थोडंफार दिलं होतं पण म्हणावं तशी वाढ होत नव्हती। पण आता रात्री चांगला पाऊस पडलेला आहे, तर आता वाढ होईल। तर त्याच्यासाठी आहे ना आपण फवारणीमधून तुम्हाला एक फर्टिलायझर सांगतो, त्याच्यामध्ये तुम्ही इन्स्टंट 28-28-0 हे एक विद्राव्य खत आहे। त्याच्यामध्ये नायट्रोजनचं आणि फॉस्फरसचं भरपूर प्रमाण आहे, त्याच्यामुळे फास्ट ग्रोथ होते पिकाची कुठल्याही। तर ते नक्की वापरा। प्रतिपंपाला 100 ग्रॅम वापरायचे, सोबतच प्रोफेनोफॉस, एखादं कीटकनाशक म्हणजे प्रोफेनोफॉस, परत टॉनिक वगैरे, आणि एखादं चिलेटेड मायक्रोन्यूट्रन्समध्ये जरी घेतलो ना तरी चालते ना। सीवीड घ्या तुम्ही, सीवीड पण चांगले असतात। आता हे सोयाबीनचे बघा पानं किती असे एकदम पंजावणी असे मोठे लट झालेत बघा। आता हे ह्याच्यापेक्षाही सुद्धा आता एखादं झाड बघा, आपण हे टोकन पद्धतीने केलेलं आहे। एका ठिकाणी 2-3 बी आहेत, कुठं एकच आहे। पण आता हे साईडनं फूट करायला चालू झाले। जोपर्यंत साईडनं फूट होत नाही ना तोपर्यंत पिकाला काही महत्त्व नाही। जर दाट पेरलो तुम्ही तर सरळ उंच जाते, ते काही कामाचं नाही। हे बघा हे कसे पान आहेत बघा। आता ही कंप्लीट माझ्या बोटावर बस झाले का नाही बघा। पिकाची कंडिशन चांगली असली ना मग हे असे झाडं बरोबर निघतात। आता हे बघा एकदम निरोगी आणि मोठं लट झाड आहे। ह्याचं कमीत कमी ह्या अंगठ्यासारखं बुड होते, मी तुम्हाला नंतर दाखवतो। रुचीची हीच खासियत आहे, मला गेल्या वर्षी एकदम आवडली बरं का। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।